सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण होऊन आज 2 महिने उलटले आहेत. या संदर्भात अंजली दमाने यांनी सुद्धा एक ट्विट केलं आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 2 महिने उलटले आहेत. त्या संदर्भात तुम्ही एक ट्विट सुद्धा केलं आहे. काय नेमकं ट्विट आणि काय त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया? नाही, कसं आहे की आज 2 महिने पूर्ण झालेत, पण अजूनही एक आरोपी पण फरार आहे आणि विशेष माहिती पण समोर येत नाही आहे. आणि जर आपल्याला आठवतं आहे की 9 तारखेला एक जी स्कॉर्पिओ पकडली गेली होती, त्या स्कॉर्पिओमध्ये 2 मोबाईल फोन मिळाले होते आणि काही माध्यमांनी अशी देखील बातमी चालवली होती की त्याच्यातनं एका बड्या नेत्याचा फोन आला होता. तर ते आज तक आहेत, म्हणजे आपल्याला सांगितलं जातं की ते फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आलं आहे. पण फॉरेन्सिकला किती महिने लागणार? आज 2 महिने पूर्ण झाले तरी फॉरेन्सिकचा रिपोर्ट जर आला नाही आहे, सगळे डिटेल्स कळत नाही आहेत, तर अतिशय डिस्टर्बिंग आहे. आणि मला असं वाटतं की ह्या प्रकरणात कुठे ना कुठे धनंजय मुंडे यांची इन्व्हॉल्वमेंट खूप जास्त आहे. आणि खरं तर कराडला वाढवण्यातच त्यांचा प्रचंड मोठा असा हातभार होता. आणि जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही, या प्रकरणाची नीट चौकशी होणारच नाही. म्हणून मी आता एक अतिशय डिटेल्ड असं पत्र मी आज मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे, अजित पवारांना पाठवलं आहे, CBIला लिहिलं आहे, CAGला लिहिलं आहे आणि लोकायुक्तांना लिहिलं आहे. आणि ह्याच्यात सगळे जे डिटेल्स, मग ते ऑफिस ऑफ प्रॉफिट असो, मी एक्सपोज केलेला तो कृषी घोटाळा असो, आणि आता करुणा मुंडेच्या याच्यातली ऑर्डर असो, या सगळ्या गोष्टी मी यांना पाठवल्या आहेत. आणि त्यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि तो निर्णय टोलवाटोलव न करता घेतला गेला पाहिजे, असं मला स्पष्ट वाटतं. ताई, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया आली आहे की करुणा मुंडे यांनी कधी बोलावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, मात्र काही परिणाम होतील, त्याला सामोरे जाऊन बोललं पाहिजे, जे होईल ते होईल, असं संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. नाही, त्यांच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. ते कधी काहीही बोलतात, मला नाही बोलायचं त्याच्याबद्दल. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष संबंध दिसत नाही आहे, असं बावनकुळे म्हणतात. प्रत्यक्ष संबंध कसा आहे कसा नाही हे जेव्हा त्या मोबाईलमधला डेटा रिट्रीव्ह होईल ना, तेव्हा बावनकुळेंना आपोआप कळेल. तोपर्यंत असे उगाचच आपल्या मनाला येईल ते बोलू नये. कारण जे स्पष्ट दिसतंय आत्ताच्या घटकेला, बावनकुळेंना माझे हे प्रश्न विचारा की तुम्हाला कृषी घोटाळ्यात त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे की नाही, ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणजे राख ते थेट महाजनकोकडनं घेत होते की नाही, मग याला ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हटलं जातं की नाही, मग इलेक्शन कमिशननी त्यांची मंत्रिपद काय आमदारकी सुद्धा रद्द केली पाहिजे, हे सगळं बावनकुळेंना माहिती आहे की नाही. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जो कोणी आरोपी आहेत त्याच्यावरती कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे, असं सूरज चव्हाण म्हणतात अजित पवार. ऐकून ऐकून ना कान किटलेत की त्यांच्यावर कारवाई होईल पण कधी होईल. आणि जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. त्यामुळे मला असं वाटतं की लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजेत, पण त्या आत्ता येणार नाहीत. कारण जोपर्यंत धनंजय मुंडे तिथे मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत काहीही होणार नाही. करुणा मुंडे यांची सुद्धा एक प्रतिक्रिया आली आहे की त्यांच्या आईची आत्महत्या झाली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा धनंजय मुंडेंचा हात आहे, ते असं त्यांचं म्हणणं आहे. ते या संदर्भात कोर्टात सुद्धा जाणार. मला त्यातलं काहीच माहीत नाही, त्यामुळे मी उगाचच बोलणार नाही. पण असेल तर त्यांनी कोर्टात नक्कीच जावं. या वाल्मिक कराडने मला मारहाण केली आहे आणि माझ्या शरीराला कुठे कुठे हात लावला आहे. मी 3 वर्षापूर्वी परळमध्ये होते, असे करुणा मुंडेंनी सांगितले. नाही, ते त्यांनी बऱ्याच माध्यमांपुढे तसं बोलले आहेत. आणि हे बिलकुल जसं गंभीर असेल तर त्यांनी त्यांच्यावर कायद्याने कारवाई करावी. आता तरी वाल्मिक कराडवर कायद्याने कारवाई नक्कीच होईल, ती त्यांनी करावी. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी काही मागणी केली होती, मात्र या विरोधकांनी राजीनामा मागितला नाही पाहिजे, असं त्यांची भूमिका आहे. नाही, कसं झालं, मी आधी जेव्हा अजित पवारांना भेटून पेपर्स दिले आणि त्यांना ते मला म्हणाले की मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. दुसऱ्या दिवशी ते घेणं अपेक्षित होतं, पण आता टोलवाटोलव सुरू झाली. काल मुख्यमंत्री असं म्हणाले की अजित पवार काय म्हणाले मला माहीत नाही, मी आधी माहिती घेतो आणि मग बोलतो. तर तुम्हाला माहिती परत आता थेट माहिती मी आज तुमच्यापर्यंत पुन्हा पोचवते. आता ते प्लीज बघा आणि त्याच्यावर कारवाई करा. आणि मी जसं म्हटलंय की त्याच्यात मी मागणी केली आहे की लोकायुक्तांनी त्या सगळ्या कृषी घोटाळ्याची चौकशी करावी आणि ऑफिस ऑफ प्रॉफिटसाठी ECIला म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला मी लिहिलंय आणि त्यांची आमदारकी सुद्धा रद्द झाली पाहिजे. 4 प्रकरणात ती रद्द झाली होती आणि या प्रकरणात देखील व्हावी, असं माझं स्पष्ट मत आहे.
रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, मात्र या कुठेतरी धनंजय मुंडेंना पाठीशी घालत आहेत असं करुणा मुंडेंचं म्हणणं आहे. पाठीशी घालताना दिसतातच आहेत, कारण करुणा मुंडे तिथे गेले होत्या आणि त्यांनी त्यांच्याकडे कंप्लेंट देखील दिली आहे, पण कारवाई करत नाही. तर ही सिलेक्टिव्ह कारवाई का केली जाते ते काही कळत नाही आहे, पण होताना दिसतं एवढं मात्र नक्कीच. नक्कीच ताई, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गौरवसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.